पण काही जणांना मात्र फक्त पुस्तकं वाचण्याची सवय असते, कधीच नोट्स लिहिण्याची सवय नसते. त्यांना तो कॉन्फिडन्स असतो, अभ्यास करण्याची पद्धत त्यांची तशी असते. जर नसेलच तुम्ही नोट्स काढल्या किंवा काढायच्याच नसतील तर पुस्तकावरच तुम्ही काहीतरी मार्किंग अशा करून ठेवल्या पाहिजे की जेणेकरून रिव्हिजन करताना त्या मार्किंगच फक्त तुम्हाला वाचायला पाहिजे. रिव्हिजन मध्ये सगळं पुस्तक नाही वाचू शकत तुम्ही रिव्हिजनच्या वेळी, कारण पुस्तकात सगळ्या गोष्टी परीक्षोपयोगी नसतात. एखादा टॉपिक स्पष्ट करण्यासाठी काहीतरी आजूबाजूचं पण दिलेलं असतं त्याच्याबद्दल, पण त्याच्यावर कधी प्रश्न येण्याची शक्यता नसते. मग ऐनवेळी रिव्हिजन करताना त्या अनावश्यक टॉपिक्स वाचल्या गेल्या सगळं चुकून जाण्याची शक्यता असते. म्हणून महत्वाच्या गोष्टीवर जर खुणा असतील तर त्या खुणा फक्त तुम्हाला ऐनवेळी रिवाईज करता येऊ शकतील अशी गोष्ट आहे. म्हणून आपली त्रिसूत्री लक्षात ठेवा, लर्निंग प्लस रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस. आणि लर्निंग इज त्याला हाफ इम्पॉर्टन्स आहे आणि रिव्हिजन आणि प्रॅक्टिसला रेस्ट ऑफ द हाफ इम्पॉर्टन्स आहे. नुसतंच लर्निंग केलं आणि याच्यावर भर दिला नाही तर दरवर्षी काही मुलं अशा प्रकारची चूक करताना दिसतात की अभ्यासच पूर्ण झाला नाही त्यामुळे रिव्हिजनलाही वेळ मिळाला नाही किंवा प्रॅक्टिसलाही वेळ मिळाला नाही.